तू प्रयत्न करतोस पण अपेक्षित यश पदरात पडत नाही ना? मग तुला वाटतं तुझ्याच बाबतीत वाईट होतंय, पण खरं तर असं अजिबात नाही. आता मी जे सांगतोय ते शांतपणे समजून घेतलंस, तर तुला तुझी चूक नेमकी काय आहे ते कळेल. आता समज 100 लोक पळत असतील आणि त्यातल्या एकालाच मी तुला पकडायला सांगितलं, तर तू आधी काय करशील? अरे कोणाला पकडायचं म्हणून विचारशील. कारण जोपर्यंत कोणाला पकडायचं हेच तुला कळत नाही, तोवर तुझा मेंदू पुढे कामच करणार नाही. आता तसंच 10 ससे पळत असतील आणि त्यातल्या प्रत्येकाला तू जर पकडायला गेलास ना, तर एकही हातात मिळणार नाही. आता तुला हे कळत असून सुद्धा वळत नाही, कारण आयुष्यात तू पैशाच्या प्रलोभनांना कवटाळून सगळ्या गोष्टी एकत्रित करायला जातोस आणि म्हणून त्यातली एकही धड होत नाही. तुला काय करायला हवं ते सांगतो. तू ज्या काही गोष्टी करतोयस त्यातली सगळ्यात उत्तम करू शकशील आणि मुळात तुला आवडेल अशी गोष्ट ओळख आणि त्यावर आधी संपूर्ण ताकदीनिशी काम कर. कालांतराने तू त्या गोष्टीत निपुण होशील आणि सुरुवातीला अशक्यप्राय वाटणारी तीच गोष्ट तू सातत्याने केल्यावर सहज करू शकशील. लक्षात ठेव, नेमबाजी करताना सुद्धा आहे ना, एका वेळेस एकच लक्ष पाहिलं जातं आणि म्हणून ते भेदणं शक्य होतं. त्यामुळे काय आहे, की स्वतःला कमी न लेखता एका वेळेस एकच लक्ष भेदण्यावर लक्ष दे. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.